कपिल सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी केलाय। शिंदे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर आधी 2018ची पक्षाची जी घटना जोडली होती, त्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांनी असा दावा केला की वकिलाची चूक होती। त्यांनी एकूण 39 वेगवेगळी उत्तरं दाखल केली। त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक उत्तरात 2018च्या घटनेचा उल्लेख करून ती सादर करण्यात आली। मग 39 वकिलांकडून एकाच वेळी एकच चूक कशी होऊ शकते, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलाय। एकत्र येऊन अशी चूक करणे हा सुद्धा एक प्रकारचा कट किंवा षड्यंत्र असू शकते, कन्स्पिरसी असू शकते, असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय। आणखी यावरती एक घटनापीठाने जे काही निर्णय दिला होता, सीबी कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे त्यांच्याकडून याविषयी निर्णय दिल्यानंतर अध्यक्ष त्याच्या अगदी उलट निर्णय कसा घेऊ शकतात। म्हणजे 5 सदस्यीय घटनापीठ जे धनंजय चंद्रचूड माजी सरन्यायाधीश आहेत त्यांच्या घटनापीठाने जो निर्णय दिला होता त्याच्या विपरीत, त्याच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष कसा निर्णय घेऊ शकतात, असा सवाल सध्या कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये विचारलेला आहे। आणि जी सुनावणी सुरू झालेली आहे त्याच सुनावणीत या 5 मुद्द्यांचा समावेश असल्याचं एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळतंय। सायली।